आणि मागील आठवडे आपण क्लास घेतला नाही. कारण कारण पूर्ण महाराष्ट्रातून सेवकगण आले होते आणि अ, महाराष्ट्र पास्टर लीडर्स कॉन्फरन्स होतं. देवाने ते आशीर्वादित केलं आणि आपल्यामधील काही लोक त्या ठिकाणी उपस्थित होते आणि प्रत्येकाने आशीर्वादाचा अ, आशीर्वाद घेतला असेल त्याद्वारे, वचनाद्वारे. आता विशेष करून आपण आपल्या क्लासकडे लक्ष देत असताना पुन्हा एक वार गलती कराच पत्र जे आहे त्याकडे आपण पाहणार आहोत. विशेष करून आपण मागच्या वेळी ज्यावेळेस गलती कराच पत्र सुरुवात केलं, त्यावेळी आपण त्याचा परिचय पाहिला होता, ज्याच्यामध्ये थोडक्यात अ, गलती या प्रांत त्याबद्दल आपण शिकलो. गलती करास पत्र हे का बरं लिहिण्यात आलं, त्याबद्दल आपण शिकलो. कोणी लिहिलं त्याबद्दलही आपण शिकलो. विशेष करून हे असं पत्र आहे जे एका विशिष्ट मंडळीसाठी अ, अ, असंही लिहिण्यात आलेलं पत्र नाही, तर हे गलती या प्रांत जो होता मोठा, त्या प्रांतातील अनेक मंडळ्यांना उद्देशून लिहिण्यात आलेले पत्र आहे. हे आपल्याला आपण शिकलो मागच्या वेळी. आणि मग पौल जो आहे आपल्याला शिकायला भेटतं, की पहिल्या त्याच्या सुवार्ता फेरी दरम्यान तो अ, गलतिया त्या प्रांतामध्ये गेला, त्या त्या भागामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तो गेला आणि त्या ठिकाणी जाऊन त्याने सुवार्तेची घोषणा केलेली आहे. आणि ज्याच्याबद्दल आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये अगदी स्पष्ट रीतीने शिकायला भेटेल. जर आपण काही त्या भागातील जर नाव पाहिले तर तिथं तुम्हाला अ, अध्याय 13 मध्ये, अध्याय 14 मध्ये तुम्हाला शिकायला भेटेल, जिथं पौल जो आहे अ, अंतुकिया, इकोनिया, लुस्त्र, दर्बे आणि अशी विविध जी ठिकाणं होते, त्या भागामध्ये गेलेला आपल्याला दिसतो. आणि हा जो गलतिया प्रांत होता आपल्याला माहित आहे, जिथं ज्यांच्यासाठी पौल हे पत्र लिहित आहे, तो रोम प्रांतातील दक्षिणेकडचा जो भाग होता, नाही का? त्या मंडळांना पौल जो आहे पत्र लिहित आहे. आता ज्यावेळेस पौल या पत्राची सुरुवात करतो, तर वचन 1-2 मध्ये सांगितल्याप्रमाणे त्याचा काही आपण उल्लेख केला होता. काही शब्द आपण पाहिले होते. जसं की या पत्राचा लेखक कोण आहे ते अगदी सुरुवातीला स्पष्ट होतं. तिथे सांगितलं, गलतियातील मंडळींना मनुष्याकडून नव्हे किंवा कोणा माणसाच्या द्वारेही नव्हे, तर येशू ख्रिस्त व ज्याने त्याला मेलेल्यातून उठवले, तो देवपिता यांच्याद्वारे प्रेषित झालेला पौल, त्या माझ्याकडून व माझ्या बरोबरच्या सर्व बंधूंकडून. तर पौल इतकी नाही का लांब ओळख का देते, त्याच्या मागे इतक्या सर्व गोष्टी बोलून मग तो म्हणतो की मी तो प्रेषित, नाही का? पण कुणापासून? प्रभू येशू ख्रिस्त ज्याला ज्या ज्या ज्याला मेलेल्यातून उठवलं, तो जो देवपिता आहे ह्याच्याद्वारे, नाही का, मी त्याचा प्रेषित झालेलो आहे. आणि याच्या मागचा उद्देश काय होता बरं पौलाला बोलायचा? कारण काही अंशी या प्रांतामध्ये आपल्याला पाहायला भेटतं, की पौलाच्या सेवेवर पण आक्षेप घेतला जात होता. पौलाच्या प्रेषित पदावर पण कुठेतरी आक्षेप घेतला जात होता. याच्याही पलीकडे अ, जे जे खरं जे जे सत्य आहे, जी सुवार्ता आहे, जी पौलाने गाजवली त्या ठिकाणी, जी त्याला ख्रिस्तापासून मिळाली होती, ती अद्भुत सुवार्ता, त्यामध्ये पूर्ण भेळ-मिसळ सुरू होती. तिथं आपल्याला पाहायला भेटतं, की मंडळी जी आहे, खऱ्या रीतीने नियमशास्त्र आणि सुवार्ता यातील भेद ओळखू शकण्यामध्ये फारच गोंधळून गेली होती. यहुदी जे शिक्षक होते, ते मंडळीला वेगळ्या पद्धतीने शिकवत होते, वेगळ्या मार्गाकडे ते घेऊन चाललेले होते, खोटे शिक्षक. आणि पौलाने ज्या प्रकारे शिकवलं, ती सुवार्ता, जी सत्य सुवार्ता आहे, ती शुद्ध सुवार्ता आहे. जिथं पूर्णपणे ख्रिस्त त्याने केलेलं परिपूर्ण कार्य, ज्याच्याद्वारे आपण देवासमोर नीतिमान ठरलेलो आहोत. त्याची लेकरं म्हणून उभं राहिलेलो आहोत. हे केवळ केवळ कृपेने, हे केवळ विश्वासाच्या द्वारे आहे. आणि पाऊल तर ठामपणे शिकवत होता आणि त्याने शिकवलेलं आहे. पण गलत्या मंडळीमध्ये आपल्याला पाहायला भेटतं, की परराष्ट्रीय लोक होते
आणि यहुदी लोक होते. आणि मग त्यावेळेस एखादा परराष्ट्रीय जो आहे तो मंडळीमध्ये यायचा, तर यहुदी लोकांचं काय म्हणणं असायचं, की जर तुला यायचं आहे तर नक्कीच ख्रिस्तावर विश्वास ठेवायचाच आहे. पण तुला त्यासोबतच नियमशास्त्राचं पालन करायला पाहिजे. तुला सुन्नता करणं गरजेचं आहे आणि आणि सुन्नता करून जे नियम दिलेले आहेत, त्याचं पूर्ण पालन करावं लागेल. त्याच वेळेस तू देवासमोर नीतिमान म्हणून उभा राहू शकतोस. आणि आणि मग नेमकं नियमशास्त्र आणि सुवार्ता यामध्ये भेद किंवा नियमशास्त्र आणि सुवार्ता यामधील अर्थ काय आहे? यामध्ये आपण कसा दुवा साधू शकतो आणि हे कसं अगदी एकमेकांना पूरक असं ठरतं? काय हे एकमेकांना विरोध करणार आहे का? तर मग यामुळं अनेक प्रकारचे गोंधळ त्या मंडळांमध्ये उडायला लागले होते आणि म्हणूनच आपल्याला इथं शिकायला भेटतं, की पौल जो आहे त्या पहिल्या धर्म परिषदेनंतर काही काळाने लगेचच मला असं वाटतं, त्याला ज्यावेळेस ह्या गोष्टी समजल्या त्या मंडळीमध्ये काय चालू आहे त्या मंडळामध्ये, त्यावेळेस तो हे पत्र त्या मंडळांसाठी लिहित आहे. आणि तो ज्यावेळेस ह्या गोष्टी बोलतो, तर नक्कीच ख्रिस्ताला ज्यांनी उठवलं यावर तो भर देतो सुरुवातीलाच. इथं आपल्याला देवपिता, देवपुत्र त्याच्याबद्दल शिकायला भेटतं. वचन 1 आणि 2 मध्ये सुरुवातीलाच, नाही का? आणि मग यातून सुरुवातच तो करत असताना जे यहुदी शिक्षक, यहुदी जे खोटे अ, जे जे चुकीचं शिक्षण देत होते आणि जी ख्रिस्ताची सुवार्ता तिला विरोध करत होते, जणू काय त्याच्या ह्या ओळखीतूनच तो डायरेक्ट त्यांना फटकारायला सुरुवात करत आहे. आणि मंडळीला अगदी स्पष्ट होऊन जाईल, की पॉल जो आहे, तो प्रेषित आहे आणि हे प्रेषित पद कोणा माणसाने त्याला दिलेलं नाही. कोणत्या जमावाने त्याला दिलेलं नाही. कोणत्या संघटनेने, कोणत्या संस्थेने त्याला दिलेलं नाही. हे प्रेषित पद खुद्द आमच्या महान गौरवी ख्रिस्ताकडून आहे. ज्याला पित्याने उठवलेलं आहे. जे पित्या आणि ख्रिस्ताच्या द्वारे त्याला मिळालेलं आहे. आणि मग आपण ज्यावेळेस वचन 3 पासून पुढे येतो, तर मग वचन 3 पासून पुढे आपल्याला आणखी एक महत्त्वाचा मुद्दा शिकायला भेटतो. विशेष करून वचन 3 ते 5 मध्ये मग हा जो भाग आहे, तो अभिवादनाचा भाग आहे. अ, पण इतर पत्रांबद्दल विचार करत असताना, इतर पत्रामध्ये ज्या प्रकारे तो अभिवादन करतो आणि इथं ज्या प्रकारे अभिवादन करतो, यामध्ये आपल्याला पुष्कळसा फरक पाहावयास मिळेल. उदाहरणार्थ जर आपण रोमकरास पत्र जर आपण पाहिलं, तर तिथं तो अगदी सुरुवात करतो. तिथं अभिवादन करत असताना तो म्हणतो वचन 1 पासून पुढे, "पवित्र जन होण्यासाठी बोलावलेले, रोम शहरातील देवाचे प्रियजन." अशा प्रकारे तो म्हणतो. या सर्वांना प्रेषित होण्याकरिता बोलावण्यात आलेला, देवाच्या सुवार्तेकरिता वेगळा केलेला ख्रिस्त येशूचा दास पौल ह्याच्याकडून. इथं ख्रिस्त येशूचा दास म्हणतो तो. बरोबर. आणि मग पुढे तो म्हणतो ह्या सुवार्तेविषयी देवाने पवित्र शास्त्रात आपल्या संदेष्टांच्या द्वारे पूर्वीच वचन दिले होते. ही सुवार्ता त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्याविषयी आहे. आणि मग तो अगदी त्याच्याबद्दल तो पुढे बोलतो, की तो देहदृष्ट्या दावीद वंशात जन्मला आणि मग पुढे जाऊन तो काय म्हणत आहे बघा, अ, त्याच्याद्वारे आपल्याला बोलवलेलं आहे. वचन 7 मध्ये पहा, त्या तुम्हाला देव जो पिता, देव जो आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त यांच्यापासून काय असो, कृपा व शांती असो. आणि मग तशाच प्रकारे आपण करिंदकरास पत्रामध्ये सुद्धा पाहतो. तर तिथं सुद्धा पौल जो आहे तो अशाच प्रकारे काहीच अभिवादन करताना दिसतो. जिथं तो म्हणतो, की करिंथ येथील मंडळी, देवाच्या मंडळीस, इथं देवाची मंडळी म्हटलेलं आहे. म्हणजे ख्रिस्त येशूमध्ये पवित्र केलेल्या व पवित्र जन होण्यास बोलावलेल्या लोकांना. आपला प्रभू येशू ख्रिस्त म्हणजे त्यांचा व आपलाही प्रभू याचे नाव सर्व ठिकाणी घेणाऱ्यांना देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित होण्याकरिता बोलावलेला पाऊल व आपला बंधू सोस्थनेस यांच्याकडून देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त यांच्यापासून तुम्हाला कृपा व शांती असो. तर वारंवार तुम्ही प्रत्येक पत्रामध्ये जर पाहिलं, तर तो डायरेक्ट ह्या सर्व गोष्टी बोलल्यानंतर कृपा व शांती असो, कृपा व शांती असो. अगदी हे सारखंच त्याचे हे शब्द प्रत्येक पत्रामध्ये आपल्याला पाहायला भेटेल. पण गलती कराच पत्रामध्ये काय वेगळं आहे?
वेगळंपण काय आहे? ज्यावेळेस आपण पुढे येतो, कृपा आणि शांती. त्याच्यानंतर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा पौल जो आहे, गलती करास पत्र लिहीत असताना तो जोडतो. आणि त्याच्या अगोदरही जर आपण पाहिलं, तर वचन 1 आणि 2 मध्ये आपण शिकल्याप्रमाणे, की तो खास करून प्रेषित पौल, प्रेषित या नावाचा तो उल्लेख करत आहे या ठिकाणी. कारण त्याला हे स्पष्टपणे सांगायचंय आणि हे स्पष्ट करायचंय मंडळ्यांना, की पहा जे खोटे शिक्षक ज्या अधिकाराने तुम्हाला शिकवत आहे, तो अधिकार कोणा देवापासून कशापासूनच नाहीये. कारण तो अधिकार खुद्द त्यांनी स्वतः मिळवलेला आहे आणि तो पूर्णपणे जिवंत देवाच्या वचनाच्या विरुद्ध आहे. आणि म्हणूनच तो पुढे जाऊन हे शिकवेल, की मग स्वर्गातून देवदूत आला किंवा मी जरी आलो आणि जर मी निराळी सुवार्ता सांगितलं, तर मी शापभ्रष्ट आहे. तो अशा प्रकारे बोलतो. का बरं? कारण ते खोटे शिक्षक जे आहेत, ते तशाच प्रकारे कार्य करत होते. आणि जे आपण पुढे आता पाहणारच आहोत. पण आता बघा वचन 3 ते 5 या 3 वचनामध्ये आपल्याला काही महत्त्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. ज्यातून आपल्याला खऱ्या रीतीने गलती करास पत्र गलती या प्रांतातील मंडळांमध्ये काय चालू होतं आणि नेमकं पौलाला काय बोलायचंय त्याची थोडीशी सावली आपल्याला इथं मिळेल. आता सगळ्यात अगोदर इतर पत्रांप्रमाणे तो वचन 3 मध्ये सुद्धा तेच म्हणतो, की देव जो पिता त्याच्यापासून आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्यापासून तुम्हाला कृपा व शांती असो. कृपा व शांती असो. कृपा आणि शांती आपण नेहमी पत्राचा अभ्यास करत असताना सुरुवातीपासून आपण शिकलेलो आहे, की कृपा आणि शांती हे दोन्ही शब्द पौलाच्या अगदी हृदयातील होते आणि पौल नेहमी या शब्दांचा उपयोग तर करायचा. कारण हे शब्द इतके अद्भुत आहेत. त्याबद्दल आपण मनन करत असताना जर आपण पाहिलं, तर किती अद्भुत आहेत हे शब्द. कारण कृपा आणि शांती जे आहे, का बरं पौल अशा प्रकारे शब्द वापरतो? कारण कृपा हा जो शब्द आहे, तो ग्रीक संस्कृतीमध्ये ग्रीक लोकांना, परराष्ट्रीयांना अगदी परिचित असणारा शब्द होता. त्यांच्या जवळचा तो शब्द होता आणि त्यांना माहीत होतं त्याचा अर्थ काय होतो. ग्रीकमध्ये जर आपण पाहिलं, तर कृपा या शब्दाचा अर्थ होतो, की आपण अपात्र असताना अपात्र असताना आपल्याला काहीतरी भेटणं, काहीतरी मिळणं, ज्यासाठी आपण बिलकुल अपात्र आहोत, नाही का? आणि आणि ग्रीक संस्कृतीमध्ये एक सर्वसाधारण बाब होती आणि ग्रीक संस्कृतीमध्ये कृपा हा जो शब्द आहे, तो अगदी अशाच प्रकारे उच्चारला जायचा. त्याच प्रकारे शांती हा जो शब्द आहे, तो शब्द यहुदी लोकांसाठी फार परिचित असा होता. शांती हा शब्द. कारण तुम्ही जर जुन्या करारापासून जर बारकाईने पाहिलं, तर इस्रायल राष्ट्र जे आहे, नेहमी शांतीकडे आपलं लक्ष लावून होतं. कारण प्रत्येक वेळी तुम्हाला ज्यावेळेस ते मिस्र देशातून निघणं असू द्या, तर तिथून निघाल्यानंतर तुम्ही जर पाहिलं, तर युद्ध त्यांना प्रत्येक पावलावर युद्ध पाहायला भेटतं. प्रत्येक पावलावर युद्ध पाहायला भेटतं. त्यांचे विरोधक पुढे आणि पुढे उभे आपल्या असताना आपल्याला दिसतात. शास्त्र्यांच्या काळात सुद्धा त्यांना दास्यत्वात जावं लागतं. मग शास्त्री देवाप उभं करतो, त्यांना पुन्हा सोडवण्यात येतं. तर पाहिलं तर यहुदी संस्कृतीसाठी शांती हा जो शब्द आहे, तो अगदी आपुलकीचा होता. कारण त्यांना माहीत होतं शांती म्हणजे काय, की समेट घडून येणं. एक 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 जणू काय पूर्ण नाही का विसावा त्याच्याबद्दल सुद्धा ते आठवण करून देणार होतं. तर पॉल कृपा आणि शांती असे दोन्ही शब्द इथं वापरतो. आता शांती तो अगोदर वापरत नाही. कारण कृपेशिवाय शांती नाहीये. आणि अ, मार्टिन लुथर म्हणतात, की हे जे 2 संज्ञा आहेत, हे जे 2 शब्द आहेत, कृपा आणि शांती, हे शब्द म्हणे ख्रिस्ती विश्वासाची स्थापना करणारे, ख्रिस्ती जणू काय धर्माची स्थापना करतात ते, ख्रिस्ती विश्वासाची ती स्थापना करतात जणू काय. कारण कृपेवर आपण आधारलेलो आहे. ही शांती केवळ कृपेने मिळालेली आहे. आणि ही शांती कशी आहे? ही शांती खुद्द महान निर्माणकर्त्या देवासोबत झालेला पापी, भ्रष्ट आणि वाईट नरकास पात्र असणाऱ्या लोकांचा समेट त्याची आठवण करून देणारा आहे. आणि हा समेट केवळ आणि केवळ आपल्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे
घडून आलेला आहे. आणि पौल जो आहे कृपा आणि शांती अशा प्रकारे शब्दप्रयोग करतो. आता पौलाच्या लिखाणामध्ये कृपा हा जो शब्द आहे जवळ-जवळ 100 वेळा अ, त्याचा उल्लेख त्याने केलेला आहे. इतर लेखकांच्या तुलनेत, इतर बद्दल जर आपण पाहिलं तर कमीत कमी 55 वेळा किंवा थोडाफार मागे-पुढे असेल. पण पौल कृपा हा शब्द वारंवार त्याचा उल्लेख करतो. कारण त्याला जाणीव होती कृपा ह्या शब्दाची आणि इतरांना पण नक्कीच होती. नक्कीच होती. पौलाला जणू काय आपण कृपेचा प्रेषित जणू काय तो होता खरोखरच. कारण त्याला माहीत होतं मी कोणीच नाही. मी काहीच नाही. माझ्या ठयाचं चांगलं काहीच नाही म्हणे. नाही का? माझी कृत्य चांगले नाहीयेत. माझं माझं बोलणं चांगलं नाही. माझं हृदय चांगलं नाही. माझं ज्ञान चांगलं नाही. माझं वाक्चातुर्य चांगलं नाही. माझ्या ठायी चांगलं काय आहे, ते बाहेरून मला भेटलेलं आहे. ते म्हणजे ख्रिस्त. ख्रिस्ताद्वारे मिळालेलं आहे आणि ते केवळ कृपेने मिळालेलं आहे. सो अ, कृपा आणि शांती अ, ज्यावेळेस पाऊल उल्लेख करतो, तर गलतिया प्रांतातील लोकांना, मंडळ्यांना अगदी सहजरित्या समजलं असेल. ही कृपा त्या रोमन सम्राटाबद्दलची आठवण करून देणारी नव्हती. ही कृपा कोणत्या एका मोठ्या अधिकाऱ्याने दिलेला काहीतरी मोठा खजाना त्याबद्दल ती नव्हती. तर ही कृपा खुद्द महान देवापासून आहे. ख्रिस्ताच्या त्या वधस्तंभापासून आहे. आणि मग पहा त्यानंतर तो लगेच ज्यावेळेस वचन 4 कडे आपण येतो, तर ही कृपा आणि शांती हा जो शब्द आहे ना, तो पुढे उलगडत जाईल बघा. वचन 4 म्हणतो का म्हणतो, की आपल्या देवपित्याच्या इच्छेप्रमाणे आपल्याला सांप्रतच्या दुष्ट युगापासून सोडवावे म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्या आमच्या पापांबद्दल स्वतःला दिले. आता सांप्रतचं दुष्ट युग जर तुम्ही याच्याबद्दल समजून घ्यायचं आहे आपल्याला नाही का? तर मला असं वाटतं, की आपण ज्यावेळेस एदेन बागेत जातो, एदेन बागेमध्ये आपल्याला शिकायला भेटतं, की आदामाने, हवेने पाप केलं देवाच्या विरोधात. त्याचा परिणाम सृष्टीला पण भोगावा लागला नाही का? पापाचा परिणाम पूर्ण सृष्टी, सर्व निर्मितीला भोगावा लागलेला आहे आजही. आणि रोमकरास पत्रामध्ये सांगितल्याप्रमाणे, की सृष्टी सुद्धा त्या मुक्ततेसाठी काय करत आहे? वाट पाहत आहे. त्यासाठी ती कणत आहे म्हटलेलं आहे, की लवकर ती देवाच्या पुत्रांची मुक्तता आम्हाला मिळावी. बरोबर की नाही? तर मग दुष्ट युग, सांप्रतचं दुष्ट युग का म्हटलेलं आहे? कारण आपण पहिले योहान ज्यावेळेस वाचतो, तिथं आपल्याला पाहायला भेटतं, की इथं जगाचा अधिपती म्हटलेला आहे. तो दुष्ट, तो सैतान नाही का? जो जो त्याच्या लोकांना भुलवा भुलवण्यासाठी नेहमी तयार आहे. जो 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 अति वाईट आहे आणि पहा काही काळासाठी देवाने त्याला मोकळं सोडलेलं आहे. आणि आपल्याला माहीत आहे, की तो देवाच्या नियंत्रणाच्या बाहेर नाहीये. देवबाप त्याला वाईट गोष्टी करण्यासाठी नक्कीच परमिशन देत नाही. परंतु पहा सर्व गोष्टी ज्या आहेत देवाच्या सार्वभौम त्या ईश्वरीय नियोजनाचा भाग म्हणून आपण पाहतो, जे आपण मागं एक विषय शिकत असताना शिकलेलो आहे, की देवबाप त्याची तारणदायी योजना, त्याची त्याची जी उद्धाराची योजना आहे, ती पूर्ण करण्यासाठी कशाप्रकारे त्याने ती एक लाईन तयार केलेली आहे. आणि आपल्याला पाहायला भेटतं, की ह्या दुष्ट युगामध्ये आपण कधीच स्वतःहून त्यातून बाहेर निघू शकत नाही. आपण कधीच त्याच्यामधून बाहेर निघण्यास आपल्यात काहीच ताकद नाहीये. आणि म्हणूनच आपल्याला पाहायला भेटतं, की कोणीतरी यावं आणि आम्हाला सोडवावं. आणि म्हणून तो म्हणतो, की देवपित्याच्या इच्छेप्रमाणे आपल्याला सांप्रतच्या दुष्ट युगापासून सोडवावे म्हणून प्रभू येशूने तुमच्या आमच्या पापांबद्दल स्वतःला दिले. तुमच्या आमच्या पापांबद्दल स्वतःला दिले. ही कृपा आणि शांती कशी लाभलेली आहे. त्याचा उलगडा आपल्याला पुढील वचन करतं. मॉरिस जे आहे ते अशा प्रकारे म्हणतात, की संपूर्ण पत्रामध्ये पौल जो आहे, तो गलतीकारांना
एका एका विशिष्ट केंद्राकडे त्यांचं लक्ष केंद्रित करून घेतो. एका एका विशिष्ट अशा गोष्टीकडे त्यांचं लक्ष केंद्रित करून घेतो आणि ते म्हणजे काय? ख्रिस्ताचा वधस्तंभ आणि ख्रिस्ताचं परिपूर्ण कार्य नाही का? तर त्याची सुरुवातच तो अगदी वचन 1-2 पासूनच तो करताना दिसतो नाही का? सुरुवातीलाच की ज्याला पित्याने मेलेल्यातून उठवले म्हणे नाही का? तिथं सुद्धा ख्रिस्ताच्या वधस्तंभाची झलक आपण पाहतो. कृपा आणि शांती तिथं सुद्धा ख्रिस्ताच्या वधस्तंभाशिवाय ते नाहीच आहे. त्यानंतर वचन 4 मध्ये तर अगदी विस्तारित रीतीने तो ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या स्पष्ट करतो. त्या स्पष्ट करतो. प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्या, आमच्या पापांबद्दल स्वतःला दिले. स्वतःला दिले. आता जी यहुदी जे धार्मिक पुढारी होते, जे खोटे शिक्षक होते, ते वारंवार हेच गोष्टी शिकवायचे, की आपल्याला आपल्या पापांची पूर्ण क्षमा मिळायची आहे. तर ख्रिस्ताचं जे कार्य आहे त्याच्यासोबत तुम्हाला सुद्धा सुनता करणं गरजेचं आहे. ख्रिस्ताचं रक्त सांडलंय, तसं तुमचं सुद्धा रक्त सांडणं गरजेचं आहे आणि म्हणून पुरुषांनो तुम्ही सुनता करा. मोशेचं नियमशास्त्र तुम्हाला प्रत्येकाला पालन करणं गरजेचं आहे. त्यावेळेस तुम्ही पूर्णपणे काय होईल, की तुम्ही देवासमोर स्वीकारले जाल. पण इथं ख्रिस्ताबद्दल बोलत असताना पाऊल अगदी स्पष्ट करतो तिथं पापाबद्दल फक्त पापाबद्दल नाही सांगितलं. एका वैयक्तिक व्यक्तीबद्दल इथं बोललेलं नाही. तुमच्या आणि आमच्या यामध्ये पॉल स्वतःला पण घेतो. पॉल म्हणतो, "मी प्रेषित आहे." म्हणजे मी काही चांगला होतो. माझ्यामध्ये काहीतरी पवित्र असं काहीतरी होतं. असं बिलकुल नाही. तो तर म्हणतो, की मी पाप्यांमधील सगळ्यात सगळ्यात मोठा, सगळ्यात महत्वाचा, मुख्य पापी मीच आहे. बरोबर की नाही? आणि मग तुमच्या आमच्या पापांबद्दल त्याने स्वतःला दिलं. आता दिलं हा जो शब्द आहे ना, अ, आपल्याला पाहायला भेटतं, की अ, योहान 3:16 मध्ये सुद्धा पाहायला भेटतं आपल्याला जिथं पित्याने, देवाने जगावर एवढी प्रीती केली म्हटलेलं आहे, की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. हे देणं जे आहे, हे प्रीतिस्तव आहे, प्रेमाखातर आहे, प्रेमाने आहे. बरोबर? आणि योहान त्याच्या पत्रामध्ये म्हणतो, की तुम्ही त्याच्यावर प्रीती केली नाही म्हणे आधी, तर त्याने आपल्यावर प्रीती केली आणि त्याच्या प्रेमाचं प्रमाण म्हणून त्याने त्याच्या प्रिय पुत्राला दिलेलं आहे. किती अद्भुत हे आहे! किती अद्भुत हे आहे! तरीही देव पिता जर आपण पाहिलं, तर तो फक्त एकमेव देणारा नाहीये. तो फक्त एकमेव देणारा नव्हता. तर इथं आपल्याला पाहायला भेटतं, की स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्या, आमच्या पापांबद्दल स्वतःला दिले. फक्त पित्याचंच नाही, तर पुत्राने सुद्धा स्वइच्छेने, आनंदाने स्वतःला आपल्यासाठी दिलेला आहे. ज्या प्रकारे पिता हा प्रेमळ, सार्वभौम, कनवाळू आणि गौरवी असा देणारा आहे, त्याच प्रकारे पुत्र सुद्धा देणारा आहे. पित्याने पुत्राला दिलं, पुत्राने स्वतःला दिलं. आपल्याला इथं शिकायला भेटतं. तो गौरवी देव त्याने स्वतःच दिलं. तो गौरवी देव, तो प्रेमळ, तारणारा आहे. आता ख्रिस्ताने जे दिलं ते सर्वोच्च अति महान असं त्याने दिलेलं आहे. आणि ते म्हणजे काय बरं? स्वतःला आपल्याकरिता देणं. कोणताच नातेवाईक हे नाही करू शकणार. कोणता व्यक्ती हे करू शकणार नाही कधीच. कधीच कोणतीच बाब आपण पाहू शकतो, की कोणी इतरांसाठी प्राण द्यावं, कधीच करू शकणार नाही. पण ख्रिस्ताने दिलं. ख्रिस्ताची प्रीती किती अद्भुत आहे. ख्रिस्ताचं कार्य किती अद्भुत आहे. स्वतःला त्याने दिलं. का बरं दिलं? त्याचं कारण काय आहे? तुमच्या, माझ्या पापांबद्दल
ख्रिस्ताचं देणं, ख्रिस्ताने स्वतःला देणं, यामध्ये आपल्याला पापाची आणि आपल्या त्या कृतीची भयानकता पाहायला भेटते, की पाप किती भयंकर आहे. पाप किती अवाढव्य आहे. पापाचं सामर्थ्य किती आहे, की ज्यातून आपण सुटू शकत नाही. त्याचा परिणाम किती आहे, ज्यामधून आपण कधीच वाचू शकत नव्हतो. ज्यामुळे आपण देवापासून दुरावलेले होतो. अगदी नाशाच्या मार्गाने आपण होतो. परंतु ख्रिस्त पित्याने पुत्राला दिलं. ख्रिस्ताने विशेष करून आपल्याला पाहायला भेटतं स्वतःला त्याने आपल्यासाठी दिलेलं आहे. किती अद्भुत आहे. त्याने स्वतःला आपल्यासाठी दिलेलं आहे. गॅल्विन म्हणतात, की ज्याने आपल्या पापांसाठी स्वतःला दिलं. हे जे शब्द आहेत इतके महत्वाचे आहेत, ज्यामुळं गलतीकर जे आहेत, त्यांना पाऊल एक सरळ रीतीने सांगत आहे, की पापांसाठी जे प्रायश्चित्त आणि परिपूर्ण जी धार्मिकता आहे, ती ख्रिस्ताशिवाय इतरत्र कुठंच आपल्याला शोधता येणार नाही. रिडेम्पशन म्हणजे मुक्ती इतकं भव्य आहे, इतकं इतकं गौरवी, इतकं ऐश्वर्ययुक्त आहे, की त्याने आपल्याला ऐश्वर्याने भरून टाकावे, नाही का? किती अद्भुत आहे. तुमच्या आमच्या पापांबद्दल बद्दल का बरं बद्दल? तुम्हाला माहिती आहे का हे जे शब्द आहेत ना, अ, हे शब्द आपल्याला जुन्या करारातील अर्पणांची आठवण करून देणारे शब्द आहेत. ज्यावेळेस इस्रायल लोक जे आहे, त्यांना सांगण्यात आलं होतं मोशेने, जो नियम लावून देण्यात आलेला होता, की प्रत्येकाने प्रायश्चित्ताच्या दिवशी पण होतं आणि प्रतिदिवशी पण होतं. प्रायश्चित्ताचा दिवस जो वर्षातून एकदा येतो, त्यावेळेस त्या लोकांना जे आहे, अ, काही जे कोकरू नाही का, त्यांच्या ऐपतीप्रमाणे त्यांना अर्पण आणायचं होतं. मग ते कोकरू असेल किंवा पक्षी असेल नाही का, त्यांच्या ऐपतीनुसार. तर ज्यावेळेस ते घेऊन यायचे, त्यावेळेस आपल्याला पाहायला भेटतं, की तो जो आणणारा आहे, त्याचा हात त्याच्यावर ठेवायचा, याजकांचा पण हात त्याच्यावर ठेवायचा आणि याजक जो आहे आपला हात त्या व्यक्तीवर पण ठेवायचा. त्याचा अर्थ काय होता? त्या कृतीचा अर्थ काय होता? त्याच्या मागचा अर्थ हा होता, की पहा, याची किंमत हा चुकवत आहे. याची भरपाई याच्या पापांबद्दल हा ती किंमत चुकवणार आहे. ते प्राणी जो आहे, खरं तर म्हटलं तर त्याच्यामुळे त्या व्यक्तीला देव क्षमा करत नव्हता. तर तो प्राणी जो आहे, तो त्या गौरवी देवाच्या महान येणाऱ्या कोकऱ्याची आठवण करून देत होता देवाला, की नाही, की तो जो कोकरा मी पाठवणार आहे, तो येईल आणि पहा, अशाच प्रकारे माझ्या निवडलेल्या त्या लोकांच्या बदली, पापी, भ्रष्ट लोकांच्या बदली अर्पण असा तो होईल. प्रायश्चित्त हा शब्द पूर्ण भरपाई भरून देऊन किंवा किंमत चुकवून विकत घेणं. आणि ही भाषा जी आहे तुमच्या आमच्या पापांबद्दल हे आपल्याला त्याचीच आठवण करून देते. आणि गलती कराच पत्रामध्ये जो प्रॉब्लेम आहे तो हाच आहे. नीतिमान ठरणं त्याच्याबद्दल आहे. ते लोक म्हणायचे की तुम्ही अ, जर तुम्हाला उभं राहायचं देवासमोर, तर तुम्हाला फक्त ख्रिस्ताचं कार्यच नाही, तर त्यासोबतच तुम्हालाही कार्य करावं लागेल. आणि त्यासाठी तुमची सुनता होणं गरजेचं आहे. त्यासोबत नियमशास्त्रातील इतरही नियम जे आहेत ते पालन करणं गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्ही ख्रिस्ताचं कार्य, तुमचं कार्य तुम्ही एकत्र कराल, त्यावेळेस तुम्ही देवासमोर नीतिमान म्हणून उभे राहाल. पण इथं पाऊल अगदी स्पष्ट करतोय, नाही, एकच अर्पण आहे. एकच प्रायश्चित्त आहे. एकच किंमत चुकवलेली आहे, जी परिपूर्ण आहे. आणि ती किंमत ख्रिस्ताचा वधस्तंभ, ख्रिस्ताने केलेलं परिपूर्ण कार्य आहे. त्याने स्वतःला आपल्यासाठी दिलेलं आहे. त्याचं कार्य आपल्यासाठी पुरेसं आहे. बरं त्याने दिलं आणि त्या कार्यामध्ये सामर्थ्य काय आहे? का बरं? त्याच्या मागचं कारण काय होतं? देव पित्याच्या इच्छेप्रमाणे आपल्याला सांप्रतच्या दुष्ट युगापासून सोडवावं म्हणून. कशासाठी दिलं त्याने?
स्वतःला. कारण हे दुष्ट युग आहे. सांप्रत दुष्ट युग म्हटलेलं आहे. आणि देवपित्याची इच्छा आहे की त्यातून आपण सुटावं, त्यातून आपण सुटावं. हे अगदी स्पष्ट करतं की प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या पापांसाठी स्वतःला का दिलेला आहे. अनेक प्रकारे गलतीकर जे आहे ते सध्याच्या दुष्ट युगाविरुद्ध लढले नाही का, काही वेळा ते हरले सुद्धा. त्यांना हे जाणून घेणं आवश्यक होतं की येशू त्यांना या सध्याच्या दुष्ट युगातून वाचवण्यासाठी आला आहे. आता इथं ज्यावेळेस आपण काही शब्दाकडे विशेष करून दुष्ट युगापासून सोडवावे नाही का, सोडवावे या शब्दाबद्दल ज्यावेळेस आपण विचार करतो, तर सोडवावे हा जो शब्द आहे याचा अर्थ त्या जगाच्या, दुष्ट जगाच्या उपस्थितीतून सुटका असा होत नाही, नाही का? नाहीतर मग ज्या दिवशी माझं तारण झालं त्याच दिवशी मी स्वर्गात जायला पाहिजे. मी अजूनही का या दुष्ट जगात आहे? तर या दुष्ट जगाच्या उपस्थितीतून सुटका नाही, तर आपल्याला पाहायला भेटतं, की त्या दुष्ट युगाच्या सामर्थ्यापासून, त्याच्यामध्ये राहण्याद्वारे आणि आपण जे पापी म्हणून जगत आहोत, जे आपला जो नाशास आपण पात्र आणि आपण जे त्याच्या राहटीप्रमाणे चालणार होतो, जसं इफिस 2 मध्ये तो त्याबद्दल स्पष्ट करतो, की आपण या जगाच्या राहटीप्रमाणे चालणार होतो. आपल्याला ती सवय होती, तो आनंद होता आणि स्वभावतः आपण देवाच्या क्रोधाची प्रजा असे होतो. तर नक्कीच आपल्याला पाहायला भेटतं, की देवाच्या क्रोधापासून तर आपण सुटलोच, पण त्यासोबत हे जे सामर्थ्य आहे, दुष्ट जगातील त्या सामर्थ्यापासून आपण सुटलेलो आहोत. आणि एक दिवस असा येणार आहे, की जिथं आपण या दुष्ट आणि या सांप्रतच्या दुष्ट युगापासून आपण सुटणार आहोत कायमचं. कधी? ज्यावेळेस ख्रिस्त येईल त्यावेळेस. त्यावेळेस सर्व दुष्टता नष्ट होईल आणि त्यावेळेस केवळ ख्रिस्तासोबत त्याची लेकरं राज्य करणार आहेत. मग ह्या सर्व गोष्टीनंतर आपलं अंतःकरण प्रफुल्लित होतं, जसं पौलाच इथं होत आहे आणि तो म्हणतो की देवपित्याला युगानुयुग गौरव असो. आमेन. तारणाच्या कार्यामध्ये मुख्यतः कोणत्याच प्रकारे आपल्याला पाहायला भेटतं, मनुष्याला स्वतःच गौरव करण्यासाठी, स्वतःची वाहवा करण्यासाठी जागा नाहीये, नाही का? गौरव केवळ देवाचा आहे. तारणाच्या कार्याचा उद्देश माणसाला लाभ देणे एवढाच नाहीये. नक्कीच त्या उद्देशाचा एक भाग तो आहे. परंतु प्रमुख आणि मुख्य उद्देश काय आहे? देवाचं गौरव, देव त्याची महिमा करणं, त्याची महिमा करणं, त्याला गौरव देणं, त्याची स्तुती करणं. आणि पाऊल अशा प्रकारे या पत्राची सुरुवात करतो आणि सुरुवात केल्यानंतर आपल्याला पुढे आपल्याला हे शिकायला भेटतं वचन 6 पासून पुढे पाऊल जो आहे, आता त्याचा जो बोलण्याचा रोख आहे, हळू बदलताना दिसत आहे. आता तो इथं मात्र अ, फार फार नाही का दुःखाने, खेदाने आणि नक्कीच त्याला खेद पण होत आहे आणि दुसरीकडे त्याला त्याला राग पण येत आहे. अशा दोन्ही भावना आपल्याला इथं पाहायला भेटतील आणि त्या दोन्ही भावनाने आता तो पुढे गलतिया प्रांतातील मंडळांना काही महत्वाची गोष्ट शिकवणार आहे. महत्वाचं जे सत्य आहे ते सांगणार आहे. विशेष करून त्या मंडळांमध्ये खोटं शिक्षण चालू होतं. मी वारंवार ह्या गोष्टी सांगत आहे. वारंवार ह्या गोष्टी सांगत आहे. कारण गलतीकारक पत्रामध्ये ह्याच गोष्टी चालू होत्या. नियमशास्त्र आणि सुवार्ता याबद्दल ते गोंधळून गेलेले होते. आणि आजही अनेक मंडळांमध्ये हा खूप मोठा गोंधळ आपल्याला पाहायला भेटतो, नाही का? पण गलतीकारास पत्र ज्यावेळेस आपण बारकाईने वाचू, त्यावेळेस आपल्याला दोन्हीचं मोल समजेल. नियमशास्त्राचं आणि सुवार्तेचं. आणि दोन्ही कसं सोबत जातात, ते आपल्याला अगदी समजण्यासाठी मदत होईल. आता हे जे चुकीचं शिक्षण चालू होतं त्या मंडळांमध्ये, अगदी देवाच्या गौरवावरच ते घाला करणारं होतं, नाही का? आणि अ, म्हणूनच पाऊल जो आहे, तो खऱ्या रीतीने देवाचा गौरव सुरुवातीपासून ख्रिस्ताचा गौरव त्या मंडळांना तो प्रगट करत आहे. आता जो संदर्भ सुरू होतो वचन 6 ते 10 मध्ये, हा जो संदर्भ आहे, पाऊल
तिथे आता एकाच महत्वाचं सत्य त्या लोकांना शिकवेल आणि ते म्हणजे काय? खरी सुवार्ता. खरी सुवार्ता काय आहे? गौरवी सुवार्ता काय आहे? महान, एकमेव, अनन्य अशी सुवार्ता काय आहे? तिचं गौरव, तिचं वैभव काय आहे? ते तो आपल्याला या वचनांमधून आपल्याला पाहायला भेटेल. कारण या वचनांमध्ये तुम्हाला वारंवार सुवार्ता, सुवार्ता, सुवार्ता वचन 6 मध्ये इथं तुम्हाला सुवार्ता पाहायला भेटेल. वचन 7 मध्ये सुवार्ता पाहायला भेटेल. वचन 8 मध्ये सुवार्ता पाहायला भेटेल. अ, वचन 9 मध्ये सुवार्ता हा शब्द तुम्हाला पाहायला भेटेल. तर वारंवार सुवार्ता हा शब्द या संदर्भात आपल्याला शिकायला भेटतं. आणि इथं पॉल जो आहे, तो आता विरोधाभास किंवा अ, नाही का तुलना करतो किंवा सॉरी विरोधाभास तिथे दाखवतो नाही का. एकतर खरी सुवार्ता, अन्य सुवार्ता किंवा निराळी सुवार्ता किंवा खोटी किंवा दुसरी सुवार्ता. त्याबद्दल तो काय करत आहे? त्यातील फरक किंवा त्यातील वेगळंपण तो इथं आता या संदर्भामध्ये प्रगट करत आहे. आता ज्यावेळेस आपण या संदर्भाकडे पाहू, तर वारंवार सुवार्ता हा शब्द आलेला आहे. नक्कीच सुवार्ता शब्दाबद्दल आपण विचार करू शकतो. इव्हँजेलिओन किंवा इव्हँजेलिओ अशा प्रकारचा हा शब्द आहे. त्याचा अर्थ होतो चांगली बातमी, शुभवर्तमान. आता ज्यावेळेस आपण सुवार्तेबद्दल विचार करतो, तर अ, साहजिकच आहे नाही का? जगाच्या दृष्टीने सुवार्ता म्हणजे काय बरं? की काहीतरी नाही का, मला काहीतरी भेटणं, ती माझ्यासाठी सुवार्ता आहे. माझ्यासाठी चांगली चांगली बातमी आहे ती नाही का? मला जे आनंद देणारं असेल, आरोग्य, कदाचित ते आरोग्य असू शकतं किंवा सुखसोयी असू शकतं किंवा मनोरंजन असू शकतं. तर अशा प्रकारे जग पाहतं नाही का, की चांगलं काय आहे माझ्यासाठी? तर हो, हे तुला भेटलेलं आहे. हे तुला भेटणार आहे. तर जे क्षणिक सुख, क्षणिक गोष्टी आहेत, त्यासाठी मनुष्य झटतं आणि ती त्याच्यासाठी चांगली बातमी असते नेहमी ऐकण्यासाठी. जग नेहमी त्या प्रकारे पाहतं. पण सुवार्तेचं स्पष्टीकरण जे आहे, ज्यावेळेस आपण पाहतो, तर जग भौतिक दृष्टीने त्याकडे पाहतं. भ्रष्ट अंतःकरणाने त्याकडे पाहतं आणि त्यामुळे जे त्यातून उत्पन्न होतं नाही का, ते भ्रष्टच आहे. जी सुवार्ता सत्कर्मावर अवलंबून आहे, अशी सुवार्ता मनुष्याला अधिक भ्रष्टतेकडे घेऊन जाणारी आहे. आणि त्याचा परिणाम काय होतो? मनुष्य जो आहे, तो स्वधार्मिक होतो, गर्विष्ठ होतो आणि स्वतःच्या कार्यावर तो गर्व करायला शिकतो आणि भ्रष्टता आहे. आणि एक पापाचं मूळ आहे गर्व नाही का सरतेशेवटी. आणि मग त्याचा शेवट कुठं होतो बरं? नाशाकडे. तर म्हणून जर आपण पाहिलं तर ही जी सुवार्ता ज्यावर जग विश्वास ठेवतंय आणि आज विशेष करून विविध ठिकाणे अनेक ख्रिस्ती म्हणवणाऱ्या मंडळांमध्ये सुद्धा बऱ्याच प्रकारे तशा प्रकारे सुवार्तेला सुवार्तेची भेसळ करून सुवार्तेची ते मध्ये भर घालून जी करण्यात येत आहे, मग ती नक्कीच भयंकर अशी आहे. तर आपल्याला त्याचं महत्त्व, त्याचं जे मोल आहे, ते आपण समजून घेणं, सुवार्ता काय आहे? आणि विशेष करून जी नाशाकडे घेऊन जाणारी, जी भयानक अशी वार्ता आहे. या दोघांमधील जो जो विरोधाभास आहे, तो आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे आणि तोच पॉल जो आहे आता या वचनामध्ये स्पष्ट करेल. सगळ्यात अगोदर ज्यावेळेस आपण सुवार्तेबद्दल पाहतो, तर जग ज्या सुवार्तेबद्दल शिकवितं, ती सुवार्ता नेहमी प्रत्येक काळामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या रीतीने बदललेली दिसेल. अनेकांच्या दृष्टिकोनाने ती मांडलेली दिसेल. परंतु पवित्र शास्त्रामध्ये जी सुवार्ता प्रगट झालेली आहे, ती सुवार्ता पूर्वीपासून एकच आहे. जी कृपेची सुवार्ता आहे, जी देवाची महानता तर मनुष्याची लायकी, त्याची खरी स्थिती दाखवणारी आहे. या सुवार्तेमध्ये देवाची सार्वकालिक सार्वभौम निवड आपल्याला पाहायला भेटते. देवाचा न्याय, देवाची पवित्रता, देवाचं नीतिमत्व, देवाचं सार्वकालिक प्रेम, देवाची अनिवार्य कृपा, देवाची दया, देवाचे
अ, गौरव आपल्याला या सुवार्तेमध्ये पाहायला भेटतं. ही सुवार्ता पूर्णपणे देवाबद्दल आहे. ही सुवार्ता पूर्णपणे देव केंद्रित आहे. इथं कोणत्याही प्रकारे मनुष्याला स्थान नाहीये. पण जी सुवार्ता आज गाजवण्यात येत आहे, ती सुवार्ता कशी आहे? ती सुवार्ता गलतिया प्रांतातील मंडळामध्ये सुद्धा गाजवली जायची, ज्याला पौल निराळी सुवार्ता म्हणतो आणि त्याबद्दल आपण पुढे शिकणार आहोत. जर मनुष्याची भ्रष्टता ही नाशाकडे घेऊन जाणारी आहे, तर देवाच्या कृपेची सुवार्ता सार्वकालिक जीवनाकडे घेऊन जाणारी आहे. अद्भुत ही सुवार्ता आहे. ही सुवार्ता सार्वकालिक सुवार्ता आहे. कारण ही सुवार्ता त्या सार्वकालिक देवापासून आलेली आहे. ही सुवार्ता सार्वभौम आहे. कारण सार्वभौम देवापासून आलेली आहे. या सुवार्तेचा दिग्दर्शक कोण आहे? खुद्द देव जो पिता आहे. या सुवार्तेचा खऱ्या सुवार्तेचा नायक कोण आहे? देव जो पुत्र आहे प्रभू येशू ख्रिस्त. आणि या सुवार्तेचा लागू करणारा कोण आहे? देव जो पवित्र आत्मा. या सुवार्तेमध्ये त्रैक देव कार्यरत आहे. आणि आपल्याला माहित आहे देव कधीही बदलत नाही. देव कधीही न बदलणारा आहे. आणि म्हणून त्याने दिलेली ही सुवार्ता भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य काळातही एकच असणार आहे. ती कधीच बदलणार नाही. आणि ह्याच अद्वितीय सुवार्तेबद्दल पौल वचन 6 ते 10 मध्ये अगदी स्पष्ट करतो, नाही का? आता ज्यावेळेस आपण या सुवार्तेबद्दल पाहतो, तर सगळ्यात अगोदर आपण खऱ्या सुवार्तेला विपरीत करणारी जी अन्य सुवार्ता आहे, त्याच्याबद्दल सगळ्यात अगोदर पाहू. आता पॉल ती विपरीत करणारी जी सुवार्ता आहे, जी अन्य सुवार्ता आहे, जी निराळी सुवार्ता आहे, तिला वेगवेगळ्या प्रकारे इथं मांडत आहे बघा वचन 6 ते 10 मध्ये. वचन 6 मध्ये तो म्हणतो ती अन्य सुवार्ता आहे. वचन 7 मध्ये घोटाळ्यात पाडणारी आहे. ख्रिस्ताची सुवार्ता विपरीत करणारी आहे. वचन 8 मध्ये निराळी सुवार्ता आहे. बरोबर? पुन्हा वचन 9 मध्ये निराळी सुवार्ता असं तो म्हणतो. गलत्या प्रांतातील मंडळींना पौलाने लिहिलेलं पत्र आहे आणि मी वारंवार ह्या गोष्टी सांगत आहे. कारण त्या मंडळीमध्ये आपल्याला पाहायला भेटतं, की समस्या होती, की त्या मंडळीतील काही लोक खऱ्या सुवार्तेपासून विपरीत सुवार्तेकडे वळले होते आणि वळत चालले होते. त्या मंडळ्या ज्या आहेत, यहुदी धर्माशी असणारा संबंध आणि ख्रिस्ती नियम याविषयी ते गोंधळात पडलेले होते. मी अगोदरपासून ते सांगत आलेलो आहे. अनेक लोक हेच म्हणत होते, की विश्वासाने तारण होते. पण नियमशास्त्र पालनाने, कर्म केल्याने आपल्याला नीतिमत्व प्राप्त होते. नियमशास्त्र पालनाने क्षमा मिळते आणि म्हणून त्या लोकांच्या मते देवाची कृपा अधिक नियमशास्त्राचं पालन अधिक विधी बरोबर तारण असं सूत्र त्यांचं होतं आणि पूर्णपणे चुकीचं आहे. भ्रष्टतेचे विचार हे आहेत. पण पवित्र शास्त्र आपल्याला खऱ्या सुवार्तेबद्दल काय सांगते? खरी सुवार्ता हीच आहे, ती म्हणजे केवळ देवाच्या कृपेने, केवळ विश्वासाच्या द्वारे, तो केवळ विश्वास जो आहे, तो केवळ प्रभू येशू ख्रिस्तावर आणि ते तारण केवळ देवाच्या गौरवासाठी आहे. ही सुवार्ता केवळ कृपेने आहे, केवळ विश्वासाच्या द्वारे आहे, केवळ ख्रिस्ताद्वारे आहे आणि केवळ देवाच्या गौरवासाठी आहे. ही सुवार्ता केवळ देवाबद्दल आहे, जी पापी भ्रष्ट मनुष्याला देवाच्या पवित्र क्रोधापासून सोडवण्यासाठी देवाचं सामर्थ्य आहे. आणि त्या सुवार्तेबद्दल पौल पुढे बोलत आहे. वचन 6 मध्ये तो म्हणतो, की मला आश्चर्य वाटते, की ज्याने तुम्हाला ख्रिस्ताच्या कृपेत पाचारण केले, त्याच्यापासून तुम्ही इतके लवकर अन्य सुवार्तेकडे वळत आहात. मला आश्चर्य वाटते. आता हा जो शब्द आहे मराठीमध्ये पाहिजे असा सेन्स भेटत नाही आपल्याला, नाही का? पण ज्यावेळेस आपण मूळ शब्दाचा अर्थ पाहतो, तर जो मूळ शब्द आहे तो तिथं एक भयंकर खेद होणं अ, आणि त्यासोबतच नाही का भयंकर राग अशा दोन्ही गोष्टींबद्दलचा मार्गदर्शन करणारा तो शब्द आहे. आणि पौलाला एकतर खेद पण वाटत होता आणि या लोकांच्या वृत्तीबद्दल पौलाला राग पण येत होता. आणि म्हणूनच पौल तशाच प्रकारे इथं बोलत आहे. पौल गलतीकरांवर जणू काय त्या खरं जे सुवार्थीचं तत्व आहे त्यापासून ते चुकीच्या तत्वाकडे वळत होते. यामुळे पौल
त्यांच्यावर रागावलेला आपल्याला दिसतो. पावलाला खेद होत आहे. पाऊल दुःखी होत आहे. आणि इथं तुम्ही इतक्या लवकर म्हटलेलं आहे, की अन्य सुवार्तेकडे वळत आहात. अन्य सुवार्तेकडे वळणं. आता वळत आहात, वळणं हा जो शब्द आहे, हा शब्द कशा प्रकारचा शब्द आहे बरं? एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करणं अशा प्रकारचा हा शब्द आहे. हा शब्द पुष्कळदा राजकारणात आपल्याला पाहायला भेटतो. जिथं फसवेगिरी आपण इथं पाहतो नाही का पुष्कळदा. फसवेगिरी, फसवणारा हा शब्द आहे. एकाला धोक्यात पाडणारा आणि अ, 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 काहीतरी वेगळं दाखवणारा आणि काहीतरी वेगळं करणारा. अशा प्रकारचा तो शब्द आहे आणि अन्य सुवार्तेकडे तुम्ही वळत आहात म्हटलेला आहे. आता ज्यावेळेस अन्य सुवार्तेबद्दल पाहतो, तर अन्य सुवार्तेची जी गुणवैशिष्ट्ये आहे, ते आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. सगळ्यात अगोदर ही जी सुवार्ता आहे, तुम्हाला बाहेरून कोणत्या इतर साहित्यामधून येणार नाही. ही सुवार्ता जी आहे, जिला अन्य म्हटलेलं आहे, जिला निराळी म्हटलेलं आहे. खरं तिला सुवार्ता म्हणणं सुद्धा कठीण आहे. ही वाईट, भ्रष्ट वार्ता जी आहे, तिची गुणवैशिष्ट्ये जर आपल्याला पाहिजे तर वचन 7 आपल्याला देते. एक तर म्हणे काय? ती घोटाळ्यात पाडणारी आहे आणि दुसरं ती विपरीत करणारी आहे. घोटाळ्यात आणि विपरीत करणारी 2 शब्द आपल्याला इथं पाहायला भेटतात. वचन 7 मध्ये. तर हे दोन्ही शब्द आपल्याला या अन्य सुवार्तेबद्दल मार्गदर्शन करतात. घोटाळ्यात पाडणारी हा जो शब्द आहे आपल्याला सैतान जो आहे कशाप्रकारे भुलवितो त्याची आठवण करून देणारा आहे. जसं पेत्र जो आहे त्याच्या पत्रामध्ये म्हणतो, की तुम्ही सावध असा आणि जागे राहा म्हणे, कारण तो जो सैतान आहे तो गरजणाऱ्या ह्यासारखा कुणाला गिळावं आणि कुणाला टाकावं यासाठी तो शोधत फिरतो म्हणे नाही का. तर तो फक्त असा टक लावून बसलेला असतो आणि कधी तो जो जो त्याचा भक्ष्य आहे त्याची नजर कधी चुकेल त्याची वाट तो पाहत असतो आणि लगेच त्याची नजर चुकली की तो त्याच्यावर धाड मारेल आणि त्याला तो आपल्या आपल्या पंजात घेईल आणि त्याला तो आपलं भक्ष्य करेल. तशाच प्रकारे आपल्याला एदेन बागेमध्ये सुद्धा पाहायला भेटतं, जिथं हवाबाईला सैतानाने घातलेली भुरळ आपल्या सगळ्यांसमोर ती आहे. पुन्हा त्या गोष्टी सांगण्याची गरज नाही, नाही का? तर विपरीत सुवार्ता अशाच प्रकारची आहे, की घोटाळ्यात पाडणारी आहे, गोंधळात पाडणारी आहे आणि तेच गलत्या प्रांतातील मंडळामध्ये चालू होतं. आजही अनेक मंडळामध्ये त्याच गोष्टी चालू आहे. ख्रिस्त नाव फक्त एक घेतलं जातं आणि त्याच्या मागं अनेक गोष्टी बोलल्या जातात, ज्या आपल्याला फार भाळणाऱ्या वाटतात आणि त्यामध्ये एक खोटी, एक चुकीचं किंवा एक वाईट अशी गोष्ट किंवा एक खोटं टाकलं जातं. जे मला असं वाटतं एक देवाचे सेवक अशा प्रकारे म्हणतात, की सैतान जो आहे, लोकांना फसवण्यासाठी, त्यांना गोंधळात टाकण्यासाठी अनेक सत्य बोलतो म्हणे आणि त्या अनेक सत्यांमध्ये त्याची एक छोटीशी लबाडी लपलेली असते म्हणे. तर धूर्त सैतानाचा हा डाव आहे. सत्य सुवार्तेपासून लोकांना दूर करणं. मग त्यामध्ये तो काहीही करू शकतो. तो इव्हन काही अंशापर्यंत चमत्कारही करू शकतो. ख्रिस्ताने स्वतः सांगितलं ना. आपण ऐकलं ना तिथं नाही का? शुभवर्तमानामध्ये आपल्याला शिकायला भेटतं, की तो म्हणे चमत्कार करेल आणि वाटलं तर विश्वासणाऱ्यालाही भुलवण्याचा तो प्रयत्न करेल म्हणे. तर ह्या गोष्टी आजही चालू आहेत. सैतान जो आहे, तो मानव नाही आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. तो दैवी दूत होता. तो सैतान झालेला आहे. तो दुष्ट आहे आणि त्याच्याकडे सुद्धा काही अंशापर्यंत सामर्थ्य आहे. तो मनुष्याला तो आजारी पाडू शकतो. जसं आपल्याला पाहायला भेटतं, की नवीन करारामध्ये तो जो मुका भूतग्रस्त आहे, त्याच्याबद्दल आपण शिकतो, आहे का? तो कदाचित आजारी पाडू शकतो आणि पुन्हा तो बरंही करू शकतो. ज्याचे उदाहरण आपल्याला पाहायला भेटतं ज्यावेळेस ख्रिस्त चमत्कार करत होता, त्यावेळी जे शास्त्री आणि फरीशी होते ते म्हणायला लागले, की हा जो आहे तो बाळजबुलाच्या सहाय्याने हे भुते काढतो म्हणे आणि आरोग्य देतो म्हणे. तर पाहिलं सैतान जो आहे तो सोंग घेतो. तो सोंग घेऊ शकतो, सोंग घेतो तो. कशाचं? अगदी शुभ्र त्या देवदूताचंही तो सोंग घेतो.
सैतानाकडे आपण विचार करत असताना, अरे, तो वाईट, तो भीतीदायक नाही का? टीव्हीमध्ये आपल्याला दाखवलेले असे शिंग आणि फारच विचित्र. नाही, 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 नाही. बायबल सांगतो तो फार आकर्षक आहे. सर्वांग सुंदर म्हटलेला आहे आणि तो आकर्षित करतो आणि म्हणूनच इफिसमध्ये पौल म्हणतो, की नाही का त्याच्या डावपेचांपुढे तुम्हाला टिकाव धरता यावा म्हणून काय करा म्हणे शस्त्र सामग्री धारण करा. तर घोटाळ्यात पाडणं, गोंधळात पाडणं हे नेहमी सैतानाचं कार्य आहे आणि तो नेहमी ख्रिस्ताच्या सुवार्तेवर घाला घालतो. तो नेहमीच ख्रिस्ताच्या सुवार्तेवर घाला घालतो. देवाचा जो शब्द आहे, तो चुकीचा करण्याचा प्रयत्न करतो. नाही, नाही, देव असं म्हटलं, नाही, नाही, तसं नाही. पण जसं त्याने आदामाने हव्वेला म्हटलं, "नाही, देवाची इच्छा नाही," म्हणे, "तुम्ही त्याच्यासारखे व्हाल ना," म्हणे. नाही का त्याने उत्पत्तीमध्ये म्हटल्याप्रमाणे. "हं, तुम्ही खरंच मरणार नाही," म्हणे. तर त्याच प्रकारे हे घडतं आणि ही सुवार्ता घोटाळ्यात पाडणारी आहे. गोंधळात पाडती. ते गलत्या मंडळामध्ये चालू होतं आणि ही सुवार्ता विपरीत आहे. विपरीत आहे. हे पुष्कळदा आपल्याला पाहायला भेटतं, की काहीतरी बाहेर चालेल जगाच्या. नाही, हे मंडळामध्ये चालू आहे. मंडळातून ह्या गोष्टी चालू आहेत. देवाचं वचन घेऊनच ह्या गोष्टी चालू आहेत. आज अनेक चुकीचे पंथ, चुकीचे शिकवणी, चुकीच्या गोष्टी आज अनेक मंडळांमध्ये चालू आहेत. ख्रिस्ताची सुवार्ता डागळण्यासाठी फार अद्भुत रीतीने सैतान या गोष्टीचा उपयोग करून घेत आहे. मोठमोठाले टीव्ही शो म्हणा, वेगवेगळ्या ठिकाणी बघा, पुष्कळ गर्दी त्यांच्या मागे आहे. का बरं जिथं सुवार्ता आहे, जिथं सुशिक्षण आहे, का बरं तिथं कमीच आहेत लोकं? कारण आपल्याला हे शिकायला भेटतं, की त्याचे लोकं त्याला माहीत आहे. पण त्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं, की निराळी, घोटाळ्यात पाडणारी पण भ्रष्ट वार्ता आहे आणि सैतान त्यासाठी नेहमी तयार आहे. कोणत्या ना कोणत्या प्रकारे जी भरभराटीकडे घेऊन जाणारे आहे. "अरे तुम्ही या, म्हणजे तुमचं चांगलं होईल. तुम्हाला आरोग्य भेटल, तुम्हाला पैसा भेटल, अरे तुम्हाला ऐश्वर्य भेटल, तुम्हाला कधी दुःख येणार नाही, तुम्हाला कधी त्रास येणार नाही, तुम्हाला कधी अ, क्लेश येणार नाही. अरे तुमचं दुःख आनंदात बदलून जाईल." ख्रिस्ताने कधीच असं सांगितलं नाही. ख्रिस्ताने कधीच अंधारात ठेवलं नाही त्याच्या शिष्यांना. तो म्हटला, की "जो कोणी माझ्या मागे येऊ पाहतो, त्याने आपला वधस्तंभ उचलावा आणि मला अनुसरावं. स्वतःचा त्याग करावा" म्हटलेला आहे. ख्रिस्ताने नाही ठेवलं कधीच अंधारात. ख्रिस्ती जीवन किती कठीण आहे, अगदी स्पष्ट केलेलं आहे. तुम्हाला या जगात क्लेश होतील सांगितलंय. हे जग जसं माझा द्वेष करतं, तसं तुमचाही द्वेष करेल म्हटलेलं आहे. मग खरी सुवार्ता आणि अन्य सुवार्ता यातील फरक काय आहे? हेच आपल्याला समजायला पाहिजे. तो म्हणतो वचन 6 मध्ये, ही कशी आहे? अन्य आहे. अन्य म्हणजे एक सारखी वाटणारी पण वेगळी, निराळी, मर्यादित अशी भ्रष्ट सुवार्ता ही आहे. वचन 7 मध्ये घोटाळ्यात पाडणारी आहे. सुवार्ता ही भ्रष्ट ही वार्ता काय करते? घोटाळ्यात पाडते. जे आपण आता शिकलेलो आहे. अन्य सुवार्ता देवाविरुद्ध बंड करणं आहे आणि तीच समस्या गलती येथील मंडळीमध्ये चालू होती. पुढे आपल्याला पाहायला भेटतं गलती या प्रांतातील मंडळीमध्ये यहुदी मतानुसारी जे लोक होते ते त्याच प्रकारे शिकवत होते जे मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे, की देवाची कृपा प्लस आज्ञापालन बरोबर तारण किंवा नीतिमत्व आणि तेच आहे बघा. किती सुंदर आहे. ते म्हणतात, की नाही देवाची कृपा ना पौलाने शिकवली देवाच्या कृपेबद्दल. वाह! आम्ही पण शिकवतो. नक्कीच ते आहे. ख्रिस्ताने केलेलं कार्य पौल बोलतो ना, ख्रिस्ताच्या वधस्तंभ आम्ही पण विश्वास ठेवतो. पण अरे पौल एक सांगायचं राहिलं आणि ते काय बरं? तुम्हाला जर देवासमोर उभं राहायचंय, तुमचं जर तारण खरं व्हायला पाहिजे, तर फक्त देवाची कृपा पुरेशी नाहीये. ख्रिस्ताचं वधस्तंभावरील कार्य पुरेसं नाहीये. तुम्हाला आज्ञापालन करावं लागेल. तुम्हाला नियमशास्त्राचं पालन करणं गरजेचं आहे. त्याच वेळेस तुम्ही पहा
तुम्ही देवासमोर नीतिमान म्हणून उभे राहू शकता. आणि बघा अशाच प्रकारे ही निराळी सुवार्ता मग गलत्या प्रांतातील मंडळीमध्ये गोंधळ निर्माण करणारी होती. गोंधळ निर्माण करणारी होती. पण आपल्याला पाहायला भेटतं, की पवित्र शास्त्र नेहमी आपल्याला त्या एकाच सुवार्तेबद्दल शिकवितं, जी पूर्णपणे देवाची आहे, जी ख्रिस्ताच्या कृपेची सुवार्ता आहे. ती सुवार्ता तुम्हाला आणि मला तारण्यास समर्थ आहे. त्या सुवार्तेबाहेर सर्व मानवजात मृत झालेली आहे. देवापासून दुरावलेली आहे. तारणाकरिता केवळ 2च मार्ग आहेत. एक तर नियमशास्त्राचं पूर्णपणे पालन करणं, जर नाही, तर दुसरा मार्ग आणि शेवटचा आणि अंतिम मार्ग म्हणजे ख्रिस्ताचा वधस्तंभ. मग जर आपण नियमशास्त्राकडे आलो, त्या यहुदी लोकांप्रमाणे, तर ते म्हणतात, की आज्ञापालन करा. मग तुम्ही देवासमोर नीतिमान ठराल. तर मग आपण नियमशास्त्राकडे येऊया. आणि नियमशास्त्र आणि सुवार्ता यातील संबंध काय आहे, ते समजण्यासाठी नियमशास्त्र का दिलं? नियमशास्त्राचा उद्देश काय होता? ते आपल्याला समजणं गरजेचं आहे. पहिल्या मार्गात जर आपण पाहिलं, एक तर नियमशास्त्राचं पूर्णपणे पालन करणं गरजेचं आहे. पण काय आपण नियमशास्त्राचं पालन करू शकतो का? शास्त्री पुरुषांना तेच वाटत होतं, की आम्ही नियमशास्त्राचं पालन करतो. कसं बरं? हां, आम्ही 10 आज्ञा पाळतो. तिथे सांगितलं, खून करू नकोस. आम्ही कुणालाही मारलेलं नाही. व्यभिचार करू नको. अरे, आम्ही कुणी आमच्या कृतीने कधी आम्ही एका स्त्रीला किंवा स्त्रीने पुरुषाला नाही, आम्ही नाही केलं ती कृती. आई-बापांचा मान राख. मग ठीक आहे, आम्ही मान राखलेला आहे. पण ख्रिस्त खऱ्या रीतीने नियमशास्त्राचा ज्यावेळेस अर्थ त्यांना स्पष्ट करतो, तुम्ही ऐकलेलं आहे म्हणे, खून करू नको. मला तुम्हाला सांगू द्या म्हणे. तिथे सांगितले खून करू नको, पण जो आपल्यातील एका भावाचा द्वेष करतो, तो खून बरोबर खून केल्यासारखाच आहे. तुम्हाला माहिती आहे का? शास्त्री लोकं खून करत नव्हते, पण बांधवांचा द्वेष करायचे. हां? एकमेकांचा द्वेष करणारे ते होते. उदाहरण आपल्याला माहीत आहे, की तो जो जकातदार आणि तो जो व्यक्ती आहे शास्त्री पुरुष जो आपल्याला पाहायला भेटतो सॉरी त्या मंदिरात गेला प्रार्थनेसाठी त्यावेळेस तो वरती पाहून प्रार्थना करतो म्हणतो, "मी या जकातदारासारखा नाही." त्यातून आपण शिकू शकतो. ते द्वेष करत होते लोकांचा. तिथंच आपण पाहतो, की किती भ्रष्ट हृदय माणूस आहे. जो स्वतःच्या इच्छेने कधीच, कधीच देवासमोर उभा राहू शकत नाही. नियमशास्त्र कशासाठी होतं? नियमशास्त्र देवाची पवित्रता प्रगट करतं, नीतिमत्वता प्रगट करतं, न्यायी पण प्रगट करतं, सार्वभौमत्व प्रगट करतं, त्याचं सर्वाधिकारी पण ते प्रगट करणारं आहे. तर दुसरीकडे ते आपल्याला आपली पूर्ण भ्रष्टता दाखवितं. तू पापी आहेस. तू भ्रष्ट आहेस. देव नीतिमान आहे. देव अतिपवित्र आहे. देव न्यायी आहे. देव सार्वभौम आहे. पण तू त्याच्या क्रोधाखाली आहेस. तुला पापातून सुटायचंय तर स्वतः तू कधीच निघू शकणार नाही. तुझ्यावर पूर्णपणे देवाचा क्रोध आहे आणि यातून सुटण्यासाठी तुला सामर्थ्य तारणाऱ्याची गरज आहे. जो तुझ्या बदली येईल, जो तुझ्या बदली जगेल, जो या पापाची पूर्ण किंमत देवाच्या पूर्ण न्यायी नीतिमान मागण्या पूर्ण करू शकेल आणि मग तो कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त आहे. देवाची कृपा. देवाच्या कृपेविना हे शक्यच नाही. देवाच्या कृपेविना आपल्याला पाहायला भेटतं सुवार्ता नाही, तारणही नाही, समेट नाही. सर्व मानवजातीला देवाच्या कृपेची गरज आहे. आणि ही कृपा ख्रिस्ताठायी प्रगट झाली आहे. ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील कार्याद्वारे तारणाचा मार्ग सिद्ध झालेला आहे. आणि हेच नियमशास्त्र आपल्याला त्या वधस्तंभाच्या पायथ्याशी आणून सोडतं. तू असमर्थ आहेस. बघ हा वधस्तंभ ख्रिस्ताचं वाहत असलेले रक्त, ख्रिस्ताने केलेलं परिपूर्ण कार्य तुला वाचवणार आहे. ही सामर्थ्यशाली सुवार्ता आहे. कारण ह्यामध्ये पूर्णपणे देव कार्यरत आहे. ज्या सुवार्तेमध्ये देव अधिक मानव
असं आहे, ती सुवार्ता नाशाकडे घेऊन जाणारी आहे. ती सुवार्ता निर्मित आहे, मर्यादित आहे, भ्रष्ट आहे. पण पाऊल वचन 10 मध्ये काय सांगतो, "मी आता मनुष्याची किंवा देवाची मनधरणी करायला पाहत नाही" म्हणे. "मी मनुष्यांना संतुष्ट करायला पाहत नाही पाहत आहे काय? मी अजूनपर्यंत मनुष्यांना संतुष्ट करत राहिलो असतो, तर मी ख्रिस्ताचा दास नसतो." किती अद्भुत आहे बघा. मी ख्रिस्ताचा दास नसतो. पौलाला माहीत होतं, ही सुवार्त कुणाची आहे? देवाची आहे. देवाची ही सुवार्त आहे. ही सुवार्ता मनुष्याची मनधरणी करण्याला, मनुष्यांना संतुष्ट करणारी अशी नाही. पण ज्या निराळ्या सुवार्तेबद्दल आपण ऐकलेलं आहे, ती सुवार्ता मात्र मनुष्याची मनधरणी करणारी आहे. मनुष्याला आनंद देणारी आहे. मनुष्याला सौख्य देणारी ती सुवार्ता आहे. कारण ती मनुष्याची इच्छा पूर्ण करते, देवाची नाही. आणि मग अशी जी सुवार्ता असेल, जो गाजवतो, अशी सुवार्ता ज्यावर जो विश्वास ठेवतो, मग पाऊल म्हणतो, की मी येऊन पुन्हा तशा प्रकारची सुवार्ता सांगितली, जी मी अगोदर सांगितलेली जी सुवार्ता आहे, सत्य सुवार्ता त्याच्या विपरीत आहे. आणि जर स्वर्गातून दिव्यदूतही आला आणि त्याने ती निराळी सुवार्ता सांगितली, तर तो काय असो म्हणे? शापभ्रष्ट असो. शापभ्रष्ट या शब्दाची भयानकता पहा. जलप्रलय तो सुद्धा तोकडा पडतो या शब्दासाठी. सदोम गमोरावर जे जो अग्निगंधकाचा जो पाऊस पडला, ते सुद्धा याच्यासाठी कमी पडतं. कारण हा जो शब्द आहे, तो अशा प्रकारचा शब्द आहे. त्याचा अर्थ म्हणजे काय? तत्क्षणी तो नष्ट हो. सार्वकालिकतेमध्ये तो नष्ट हो, तो भस्म हो, त्याची राख हो. विपरीत सुवार्ता तुम्हाला राखेकडे घेऊन जाईल, भस्म करेल, नष्टतेकडे घेऊन जाणारे आहे. आणि म्हणूनच त्या सुवार्तेकडे पाहत असताना आता खऱ्या सुवार्तेकडे आपण पाहू. आता ही खरी सुवार्ता कशी आहे बघा. वचन 6 ते 10 मध्ये आपण पाहतो ही ख्रिस्ताची सुवार्ता आहे. वारंवार ख्रिस्ताची सुवार्ता आपल्याला पाहायला भेटते. पुढं वचन 10 मध्ये तो म्हणतो, "मी ख्रिस्ताचा दास आहे." खरी सुवार्ता ही सार्वकालिक सुवार्ता आहे. ही मानवनिर्मित सुवार्ता नाही. ही मर्यादित सुवार्ता नाही, तर ही खरी सुवार्ता अमर्यादित आहे. ती अन्य नाही तर एकमेव आहे. ती विपरीत नाही, तर सरळ, नीतिमान, न्यायी सुवार्ता आहे. ती घोटाळ्यात पाडणारी नाही, तर देवाच्या सार्वभौम इच्छेने ज्यांना ख्रिस्तात ठायी जगाच्या स्थापनेपूर्वी निवडलेलं आहे, त्यांना सार्वकालिकतेमध्ये तारणारी ती सुवार्ता आहे. खरी सुवार्ता शापभ्रष्टतेकडून जीवनाकडे आणि तेही सार्वकालिक जीवनाकडे घेऊन जाणारे आहे. कारण या खऱ्या सुवार्तेचे जीवन खुद्द ख्रिस्त आहे. ही सुवार्ता ख्रिस्ताबद्दल आहे. स्वतः ख्रिस्त ही सुवार्ता आहे. खरी सुवार्ता मनुष्याची मनधरणी, मनुष्याला संतुष्ट करणारी नाही, तर देवाचे गौरव प्रगट करणारी आहे. पाप्याला तारणारी आहे. या सुवार्तेमध्ये त्रैक देव कार्यरत आहे. आपण सुरुवातीलाच पाहिलेला आहे. देव जो पिता त्याने या सुवार्तेची योजना केली. जगाच्या स्थापनेपूर्वी देव जो पुत्र जो महान तारणारा प्रभू म्हणून त्याने या सुवार्तेचं कार्य सिद्धीस नेलेलं आहे. आणि देव जो पवित्र आत्मा ह्या सुवार्तेचं लागूकरण त्याच्या निवडलेल्या लोकांमध्ये नेहमी करत आहे. वचन 6 कडे पुन्हा एक वार लक्ष द्या जिथे सांगितलं ज्याने तुम्हाला ख्रिस्ताच्या कृपेत पाचारण केले. ही सुवार्ता कशी आहे? ज्याने कोण आहे हा? देव जो पिता, तो महान दिग्दर्शक आहे ज्याबद्दल आपण सुरुवातीला शिकलो. तुम्हाला कोणाला सांगितलंय? गलत्या प्रांतातील मंडळीला तो बोलत आहे. पण सर्व विश्वासणाऱ्यांबद्दल आपण पाहतो. कुठं कोण मध्यस्थ आहे यामधील? ख्रिस्त कृपेत. केवळ ख्रिस्त मध्यस्थ आहे. देवाच्या अन्य अनिवार्य कृपेचं प्रमाण ख्रिस्तामध्ये प्रकट झालेलं आहे. ख्रिस्त या सुवार्तेचा नायक, मध्यस्थ, प्रभू, अधिकारी आणि सामर्थ्य आहे. पुढे सांगितलं की पाचारण केलाय. पाचारण ही सुवार्ता एक बोलावणं आहे. म्हणूनच रोमकरास पत्र ज्यावेळेस आपण वाचतो,
तिथे सांगितलं की वार्ता नाही का? विश्वास हा वार्तेने आणि वार्ता ही ख्रिस्ताच्या वचनाने होते म्हणे. आणि जोपर्यंत म्हणे त्याला पाठवणार नाही तो कसा जाईल म्हणे. आणि जोपर्यंत तो जाणार नाही तोपर्यंत तो कसे तो गाजवू शकेल आणि जोपर्यंत तो गाजवणार नाही तोपर्यंत तो कसा ऐकेल म्हटलेला आहे. तर पाचारण ख्रिस्ताच्या सुवार्तेच्या द्वारे आहे. ते एका निवडलेल्या पाप्याला तारणाकरिता देवाचं सामर्थ्य आहे. ती सुवार्ता पाचारण करते, बोलावते. एक पापी भ्रष्ट मेलेला व्यक्ती पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आत्मिक जिवंत केला जातो. आणि याच सुवार्तेच्या सामर्थ्याने पवित्र आत्मा योहान 16 आणि वचन 8 मध्ये सांगितल्याप्रमाणे त्या व्यक्तीला पापाविषयी म्हणजे तू पापी आहेस, तू भ्रष्ट आहेस, तू किती न्यायास पात्र आहेस, तू देवासमोर उभं राहू शकत नाहीस, तू भयंकर पापी आहे. त्याची जाणीव करून देतो. नीतिमत्वाविषयी तो जाणीव करून देतो. देवच केवळ पवित्र आहे. तो केवळ नीतिमान आहे. तो केवळ महान तो आहे. तू भ्रष्ट आहेस. तू पापी आहेस आणि त्या पापी आणि भ्रष्ट स्थितीमध्ये नीतिमान पवित्र देवासमोर तू उभाच राहू शकत नाहीस. पुढे तो न्यायाबद्दल खात्री करून देतो. त्यासाठी तुला समर्थ, महान, नीतिमान, पवित्र न्यायी तारणाऱ्याची गरज आहे. देव पवित्र आणि नीतिमान आहे आणि त्याच्या समोर उभं राहण्यासाठी नीतिमान ठरण्याची गरज आहे. नाही का? याची जाणीव पवित्र आत्मा त्याच्या सुवार्तेने आपल्याला करून देतो. शेवटी न्यायाबद्दल तो खात्री करून देतो पवित्र आत्मा त्या सुवार्तेद्वारे त्या पाप्याला. तू ह्याच स्थितीत मेलास, तर तुझा नाश अटळ आहे. देवाचा पवित्र क्रोध तुझ्यावर आहे. तुला ख्रिस्ताकडे पाहण्याची गरज आहे. त्यावर विश्वास ठेवण्याची गरज आहे. स्वतःच्या पापाबद्दल पश्चाताप करण्याची गरज आहे. नाही का? त्याची आठवण तो करून देतो. आणि मग अशा प्रकारे आपल्याला पाहायला भेटतं, की तो जो देवचा पवित्र आत्मा आहे, त्या व्यक्तीमध्ये आंतरिक रीतीने ते त्याच्या पापाबद्दल, त्याच्या जीवनाबद्दल तो दुःख निर्माण करतो भयंकर. तो पश्चाताप ते अंतःकरण त्याला देतो. तो त्याला विश्वास पुरवितो. हे देवाचं दान आहे पूर्णपणे तारणामध्ये. तारणदायी विश्वास आणि पश्चाताप आपल्याला पाहायला भेटतो. जिथं तो व्यक्ती जो आहे पूर्णपणे ख्रिस्तावर विसांबतो. ख्रिस्ताच्या परिपूर्ण कार्यावर विसांबतो. आणि त्याचा परिणाम आपण पाहतो. ते तारण केवळ कृपेने, केवळ विश्वासाच्या द्वारे आणि तो विश्वास केवळ ख्रिस्तावर आहे आणि केवळ त्याच्या गौरवासाठी ते आहे. वचन 7 मध्ये ही सुवार्ता ख्रिस्ताची आहे. नाही का? ही सुवार्ता ख्रिस्ताची आहे. खरी सुवार्ता ख्रिस्ताबद्दल आहे. कारण या सुवार्तेचा नायक ख्रिस्त आहे. या सुवार्तेचं सामर्थ्य ख्रिस्त आहे. या सुवार्तेचं केंद्र ख्रिस्त आहे. या सुवार्तेचं गौरव ख्रिस्त आहे. वैभव ख्रिस्त आहे. जीवन ख्रिस्त आहे. या सुवार्तेमधील देवाची प्रगट झालेली कृपा ख्रिस्त आहे. या सुवार्तेचं नीतिमत्व, पावित्र्य सर्व काही ख्रिस्त आहे. ही सुवार्ता देवाच्या हृदयातील आहे आणि म्हणून ती तारणाकरिता देवाचं सामर्थ्य आहे. रोम 1:16 नुसार आणि मग गलती 1:8 आणि वचन 10 नुसार ही खरी सुवार्ता ही मनुष्य किंवा देवदूतांपासून आलेली नाही, तर या सुवार्तेचा उगम खुद्द देवामध्ये आहे. देवामध्ये आहे. वचन 8 मध्ये आपण पाहतो, परंतु जी सुवार्ता आम्ही तुम्हाला सांगितली तिच्याहून निराळी सुवार्ता आम्ही सांगितली किंवा स्वर्गातून आलेल्या देवदूताने सांगितली तरी तो शापभ्रष्ट असेल. आम्ही अगोदर सांगितले तसे मी आताही पुन्हा सांगतो की जी तुम्ही स्वीकारली तिच्याहून निराळी सुवार्ता कोणी तुम्हाला सांगितल्यास तो शापभ्रष्ट असो. आम्ही तुम्हाला सांगितली अगोदर आताही पुन्हा सांगतो. हे दोन्हीही जे शब्द आहे बघा, हे स्पष्ट करतात, की ज्या सुवार्तेने देवाने जुन्या करारातील लोकांचं तारण केलेलं आहे. ती सुवार्ता आज त्याच्या निवडलेल्या लोकांचं तारण करत आहे आणि ही सुवार्ता भविष्यात त्याच्या निवडलेल्या लोकांचं तारण करेल. नवीन सुवार्ता नाही का, नवीन काहीतरी प्रयोग नाही, नाही, नाही. ही सुवार्ता समर्थ आहे. त्यामध्ये भर घालण्याची गरज नाही. ही सुवार्ता देवाने दिलेली आहे. ही सार्वभौम आहे. आणि म्हणूनच त्याच्याकडे आपण पाहतो. वचन अध्याय 1 वचन 6
खरी सुवार्त ही देवाच्या सार्वकालिक अनिवार्य कृपेची सुवार्त आहे. वचन 1 अध्याय 1 आणि वचन 10 मध्ये खरी सुवार्ता ही ख्रिस्ताचा अधिक अधिक गौरव प्रकट करते आणि जितकं आपण ख्रिस्ताचं गौरव पाहतो, तितकं आपण स्वतःला अगदी कमी, 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 कमी आपण होतो. तितकं आपण स्वला मरतो आणि जितकं आपण स्वला मरतो, तितकं आपण ख्रिस्ताच्या अधीन होतो. त्याचं प्रभुत्व स्वीकारतो आणि आपण म्हणू शकतो, की हां, मी ख्रिस्ताचा दास आहे. ख्रिस्ताचा दास जो पौल म्हणतो वचन 10 मध्ये, की तो म्हणतो, की जर मी मनुष्याची मनधरणी करत असेल, तर मी ख्रिस्ताचा दास नसतो म्हणे. ख्रिस्ताचा दास म्हणजे या खऱ्या सुवार्तेद्वारे आपण पाहतो, ख्रिस्तामध्ये आपण नवीन उत्पत्ती आहोत. आपण आता जगाचं जो अधिपती आहे त्याच्या धोरणाप्रमाणे चालत नाही. आपण आता पापाचा दास नाही, गुलाम नाही. आपण सैतानाचा गुलाम नाहीये. आपण आता ख्रिस्ताचे दास आहोत, जे अगदी आनंदाचं कार्य आहे. अगदी मोकळीकतेचं आहे, आनंदाचं आहे. कारण आपला धनी महान आहे, गौरवी आहे, पराक्रमी आहे, जो आपल्याला त्याच्या निकट घेतो, जो आपल्याला त्याच्या जवळ आणतो. आपण ख्रिस्तामध्ये आहोत. ख्रिस्ताशी संयुक्त झालेलो आहोत. आणि या अर्थाने ख्रिस्त आपला प्रभू, आपला मेंढपाळ, वेल, राजा, तारणारा, त्या अर्थाने आपण त्याचे मेंढरं आहोत, पाट्या आहोत, प्रजा आहोत आणि दास आहोत. नाही का? मेंढरू मेंढपाळाशिवाय काहीच करू शकत नाही. फाट्या जोपर्यंत वेलात आहेत तोपर्यंत जिवंत आहेत. वेलाशिवाय फाट्याला महत्त्व नाही. राजाशिवाय प्रजेला महत्त्व नाही आणि धन्याशिवाय दासालाही महत्त्व नाही. आपलं सर्वस्व ख्रिस्त आहे. काही लोकं म्हणत होते, की पौल लोकांची मनधरणी करत आहे आणि म्हणून पाऊल वचन 10 मध्ये त्यांना फटकारत आहे. तो म्हणतो, "मी नाही मनधरणी करत." एक वेळ असा होता, जिथं पौल मंडळीचा छळ करणारा होता आणि त्याच वेळी आपण पाहतो, की देवाच्या सेवकाला आपण पाहतो स्तेफनाला ज्यावेळेस दगडमार करत होते, तेव्हा पौल त्या लोकांचे कपडे तिथं सांभाळत होता. त्या रीतीने नक्कीच तो मनुष्याची मनधरणी करणारा होता. पण जेव्हा ख्रिस्ताने त्याला कह्यात घेतलं, खरी सुवार्ता त्याला समजली, तेव्हापासून तो पूर्ण बदललेला आहे. तो म्हणतो, "आता मी मनधरणी करणार नाही. मी मनधरणी करणार नाही." किती अद्भुत आहे. विश्वासणारे ख्रिस्ताचे दास आहेत. म्हणून 2 धन्याची चाकरी आपण कधीच करू शकत नाही. देव आणि जग, ख्रिस्त आणि मानव अशा प्रकारे आपण कधीच चाकरी करू शकत नाही. ख्रिस्ताचा दास हे शब्द स्पष्ट करत आहेत, की तोच सर्वाधिकारी प्रभू आहे. विश्वासणाऱ्यांनी, मंडळीने ख्रिस्ताच्या अधीन असावं. विश्वासणारे ख्रिस्ताचं जीवन जगत आहेत आणि म्हणून पाऊल ज्यावेळेस म्हणत आहे, की मी ख्रिस्ताचा दास नसतो, त्यामधून पाऊल हे स्पष्ट करत आहे, की सुवार्ताचं सत्य केवळ ख्रिस्तच एकमेव आहे. ते निवडलेल्यांना स्वतंत्र करतं, तर अविश्वासणाऱ्यांचा न्याय करतं. आणि मग हीच ती खरी सुवार्ता आहे, जी अनन्य आहे, जी देवाबद्दल आहे, देवाच्या कृपेबद्दल आहे, देवाच्या पावित्र्याबद्दल आहे, देवाच्या नीतिमत्वाबद्दल आहे, देवाच्या न्यायीपणाबद्दल आहे, देवाच्या सामर्थ्याबद्दल आहे. आणि सर्व ख्रिस्त येशू ठायी या खऱ्या सुवार्तेमध्ये प्रगट झालेला आहे. ती सुवार्ता स्वतः ख्रिस्त आहे. त्याच सुवार्तेचा सारांश 1 कोरिंथ 15 अध्याय वचन 2 ते 4 मध्ये तो देतो, की पहा शास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्या आमच्या पापांबद्दल मरण पावला आणि पुन्हा तो उठवण्यात आलेला आहे आणि आज तो स्वर्गात आहे. बघ, या विषयाच्या शेवटी येत असताना आपल्याला त्या सायंकाळी हे ज्या आपण वचनं अभ्यासलेल्या आहेत, त्याकडे पाहत असताना स्वतःचं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. तुम्ही जी सुवार्ता गाजवत आहात, ती सुवार्ता पवित्र शास्त्रावर आधारित आहे का? काय ती सुवार्ता ख्रिस्ताचं गौरव प्रगट करणारी आहे का? काय ती सुवार्ता तुम्हाला तुमची जागा आणि देवाची महानता दाखवीत आहे का? हे प्रश्न आता आपल्याला स्वतःच्या अंतःकरणाला विचारणं गरजेचं आहे. नित्य आपल्याला ख्रिस्ताच्या सुवार्तेची गरज आहे. निवडलेल्या अविश्वासणाऱ्यांसाठी ती तारणाकरिता देवाचं सामर्थ्य आहे. तर विश्वासणाऱ्यांना पवित्रीकरणामध्ये जगण्यासाठी आणि विशेष करून ख्रिस्तामध्ये जीवन जगण्यासाठी तो एक आत्मिक प्राण, जीवन आणि आशा देणारं देवाचं महान सामर्थ्य आहे. आणि म्हणून त्या सुवार्तेकडे आपण पाहूया. त्यावर आपण मनन करूया आणि देवाला आपण त्याबद्दल धन्यवाद देऊया.
आपण इथे थांबणार आहोत.